अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या शहापूर रूपागड परिसरात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या परिसरात यापूर्वीही सलग 3 ते 4 वन्य प्राणी हल्ल्यांच्या घटना घडल्या असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे। अशातच आज सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास जितापूर येथील रहिवासी हुसेन मैताब सुरतने वय 48 हे भील गावठाणालगत असलेल्या शेत शिवारात कामासाठी जात असताना एका वन्य प्राण्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात त्यांच्या हाताला व पायाला व तोंडावर गंभीर जखमा झाल्या आहेत। वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची माहिती मिळताच पोपटखेड येथील एकलव्य बचाव पथकाचे प्रमुख पांडुरंग तायडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी हुसेन सुरतने यांना ग्रामीण रुग्णालय अकोट येथे दाखल केले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले। तसेच घटनास्थळाची पाहणी करून नेमका हल्ला कोणत्या वन्य प्राण्याने केला याचा तपास करण्यात येईल अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली। दरम्यान बेलुरा गावचे सरपंच राम मंगळे यांनीही ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन जखमी शेतकऱ्याची विचारपूस केली। यावेळी त्यांनी वन विभागाने या घटनेची तातडीने दखल घ्यावी व परिसरात वारंवार होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांवर आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी केली। अन्यथा संपूर्ण परिसरातील शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे। देवानंद खिरकर, अजिंक्य भारतसाठी अकोट तालुका प्रतिनिधी। सरपंच राम मंगळे बेलुरा आमच्या उमरा सर्कलमधली शहापूर रूपागड या शेतकऱ्यावर आज वाघाने हल्ला केला। त्या शेतकऱ्याचे नाव हुसेन मैताब सुरतने 48 वय यांना आज सकाळी कामावर जात असताना त्याच्यावर 3 जण जात असताना त्या मजुरावर हल्ला केला। आज 15 दिवसापासून आम्ही 4 दिवसा पहिले मी पत्र दिलं मॅडमला की मॅडम म्हणतात आम्हाला दिसत नाही। असं हे 8-10 दिवसापासून शेतकरी व शेतमजूर टोटल कोणी जायच्या शेतीमध्ये मानसिकता नाही राहिली, कारण की कोणाचा कधी हल्ला आहे कधी मरण पावीन, कारण की कोणी याच्यावर दुर्लक्ष करत आहे। आपले अकोटचे चालू आमदार तर लक्ष देत नाहीत, फक्त नावाले येत आहेत। ते माझं एकच धोरण आहे की बा तुम्ही या गोरगरिबावर थोडंफार लक्ष द्या। नावाले फक्त 40 वर्ष आले आमदार, यासाठी माझं हे धोरण नाही की काहीतरी कार्य करा, काहीतरी तुम्ही निवेदन द्या कलेक्टर मॅडमला। आम्ही आता थांबणार नाही, आम्ही चूप राहणार नाही। आम्ही आता उद्या कलेक्टर मॅडमकडे जाणार आहोत की तात्काळ तुम्ही त्या वाघाला पकडा, नाही तर अन्यथा कोणता शेतमजूर, शेतकरी कोणताही शेतात जायला तयार नाही। कारण की एक तर महिन्याच्या आज गोरगरिबाले मजुरी नाही, कोणती नोकरी नाही, त्यामुळे त्यांना जाण्याची शेतात त्यांना नाईला जाच लागते। त्यानुसार माझं असं म्हणणं आहे की बा तुम्ही एक तर महिन्याला आम्हाला गोरगरिबाले तुम्ही महिना चालू करा। तुम्ही कसे 8वें वेतन चालू करता, 7वें वेतन चालू करता, मग या शेतमजुराला का नाही, यासाठी तुम्ही तात्काळ दखल करा। माझं एकच म्हणणं आहे, त्यांना त्या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। जर न्याय मिळाला नाही तर मी कलेक्टर ऑफिसवर उपोषण करणार। हे राम मंगळे सरपंच आणि उमरा सर्कलचे सर्व शेतकरी, सर्व गोरगरीब, सर्व मजूर वर्ग हे माझ्या पाठीशी राहतील, एवढं मी बोलून 2 शब्द संपवतो। मी दिनेश नंदेश्वर, वनपरिक्षेत्र अधिकारी नालाळा। आज झालेल्या घटनेबद्दल मी रुग्णाची पाहणी करायला आलेलो आहे। रुग्णाची पाहणी केली असता त्याला वन्य प्राण्यांनी जखमी केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे आणि आता मी घटनास्थळावर जाऊन नेमका कोणता वन्य प्राणी आहे याची तपासणी करणार आहे आणि सोबतच गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना आम्ही आता करणारच आहोत। आणि कोणत्याही परिस्थितीत याच्यानंतर जे वन्य प्राणी ही पासून लोकांना त्रास होणार नाही किंवा त्याच्या उपाययोजना आम्ही यापुढे करणार। साहेब, याच्या पहिले काही जनावरांवर हल्ला केला, त्यात आतापर्यंत कुठलीच काही कारवाई केली नाही, म्हणजे त्याची बंदोबस्त केला नाही असं तिच्या पब्लिकचं म्हणणं आहे, लोकांचं म्हणणं आहे। आणि आदिवासी भाग आहे तो नाही। आतापर्यंत शासनाने जे काही प्रयत्न केलेले आहेत, मला येऊन आता 2 ते 3 दिवस झालेले आहेत आणि यापुढील ज्या योजना आहेत, उपाययोजना आहेत, ते मी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन आणि लोकांना योग्य ती मदत पुरविण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।